काल वारजे-माळवाडीमध्ये रात्री 8च्या सुमारास ज्या प्रकारे एक गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये 2 जण जखमी झाले, त्याच स्पॉटवर आज आपण आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर हेच ते सलून आहे हेअर ॲडिक्ट, जिथे हा काल प्रकार घडलेला आहे, जिथे गोळीबार झालेला आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकत असाल तर हा गोळीबार इतका तीव्र होता की इथे काचांचा सडा वगैरे तुम्हाला बघायला मिळत असेल, की ज्या प्रकारे या सलूनच्या ज्या काचा होत्या त्याच्यावर हा गोळीबार झालेला आहे. इथं काचांचा खच पडलेला आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हा सगळा जो प्रकार आहे हा पूर्ववैमनस्यातून झालेला आहे, कारण त्याला कारण देखील तसंच आहे. निहाल शिंदे हा जो माणूस आहे याच्यावर काल गोळीबार झालेला आहे. तो सलूनमध्ये केस कटिंग करण्यासाठी आला होता आणि ड्रग्स प्रकरणातील फरार जे आरोपी होते यांच्या 3-4 टोळक्यांनी या ठिकाणी येऊन हा गोळीबार केला आणि गोळीबार करताना त्यांनी निहाल शिंदे याला टार्गेट केलं होतं. निहाल शिंदे इथे कटिंग करण्यासाठी आला होता आणि त्याच्यावर त्यांनी गोळीबार केला. याच्यावेळी इथे एक निष्पाप म्हणजे जो फक्त हेअर कटिंग करण्यासाठी अमोल आढाव म्हणून मुलगा होता, तो पण या गोळीबारामध्ये जखमी झाला होता. लोकांनी तात्काळ अमोल आणि निहाल या दोघांना दवाखान्यात दाखल केलं. आत्ता त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्याच वेळी वारजेच्या या भागामध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी या टोळक्यातील एका आरोपीला अटक केलेला आहे. त्याची विचारपूस चालू आहे. परंतु भर दिवसा या जागी म्हणजे तुम्ही जर हा रस्ता बघू शकत असाल तर अतिशय चिंचोळी रस्ता आहे, भरवस्तीतला रस्ता आहे आणि या भरवस्तीच्या रस्त्यात रात्री 8च्या सुमारास गोळीबार होतो. म्हणजेच पूर्ण आता सुरक्षित राहिलं नाही आहे, अशा इथल्या लोकांच्या भावना आहेत. आजूबाजूला एक वाईन शॉप आहे, समोर एक मेडिकल आहे, त्याच्यानंतर ब्युटी पार्लर आहे. हा सगळा प्रकार झाल्यानंतर फटाफट त्यांनी आपापली दुकानं बंद केली आणि इथून निघून गेले, कारण जर आपल्यावर गोळीबार झाला तर काय करायचं हाही देखील भीती होती. संपूर्ण लोक दहशतीखाली आहे आणि बोलायला देखील कुणीही तयार नाही आहे की नेमका प्रकार झाला काय. परंतु निहाल शिंदे हा त्या जी ड्रग्स प्रकरणातली फरार टोळी होती या टोळीच्या रडारावर होता. त्यांच्यात पूर्व वैमनस्य होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी ही टोळी या सलूनच्या इथे आली. त्यांना कुणीतरी टिप दिली होती की निहाल शिंदे इथे कटिंग करण्यासाठी आलेला आहे आणि त्यांनी इथे येऊन निहाल शिंदेवर अंधाधुंद गोळीबार केला आणि याच्यामध्ये अमोल आढावसारखा निष्पाप माणूस याला देखील गोळी लागलेली आहे. आत्ता हे सलून जे आहे ते सील करण्यात आलेलं नाही आहे, परंतु ज्या प्रकारे हा सगळा प्रकार झालेला आहे, सध्या हे सलून त्याच्या शेजारचं एक साई फूड्स म्हणून दुकान आहे, ही सगळी बंद करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामागचा नेमका कोण सूत्रधार आहे, कशा प्रकारे हा गोळीबार झाला, हा घडवून आणलेला प्लॅन होता का, या सगळ्याची चौकशी आत्ता पोलीस करत आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती सविस्तरपणे समोर येऊन दिलेली नाही आहे, कारण की झोन 3चे जे DCP आहेत ते सध्या या सगळ्या गोष्टींवर तपास करत आहे. तपास पूर्ण होताच प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊ असं देखील त्यांनी सांगितलं आहे. परंतु जर भरवस्तीत अशा प्रकारचा गोळीबार होत असेल तर मात्र आता प्रशासन या सगळ्या बाबतीत करतंय काय आणि साध्या सामान्य लोकांची सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे. त्याच्यामुळे आता प्रशासनाने जागं होणं गरजेचं आहे. अशा या भरवस्तीतल्या ज्या रस्त्यावर असा अंधाधुंद जर गोळीबार होत असेल, या सलूनमध्ये छोटी मुलं जरी येत असतील कटिंग करायला, अशा सगळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. त्याच्यामुळे आता पोलीस याबाबत काय भूमिका घेत आहे, कशा प्रकारे या आरोपांना पकडत आहे, हे बघणं महत्त्वाचं राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.